मध्य भारत की सबसे बड़ी और बहुप्रतीक्षित कृषि प्रदर्शनी एग्रोविजन 2025 का आयोजन 21 से 24 नवंबर तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय परिसर अंबाझरी रोड में होने जा रहा है। एग्रोविजन के मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के मार्गदर्शन में एग्रोविजन फाउंडेशन और एक्टिव द्वारा संयुक्त रूप से आयोजित इस 16वीं एग्रोविजन कृषि प्रदर्शनी में आधुनिक कृषि तकनीक और नए कृषि उपकरणों का प्रदर्शन किया जाएगा। यहां नए उपकरणों का डेमो भी देखने को मिलेगा। मुख्य प्रवर्तक नितिन गडकरी ने पत्र परिषद में बताया कि प्रदर्शनी में पूरक कृषि से संबंधित विभिन्न विषयों पर 30 से अधिक विषयों पर कार्यशालाएं और कृषि में खाद्य प्रसंस्करण उद्योग और संरचना प्रौद्योगिकी पर सम्मेलन होगा। डेयरी फार्मिंग पर विशेष कार्यशाला होगी। इनमें देश भर के 60 से अधिक कृषि विशेषज्ञ किसानों को मार्गदर्शन करेंगे। 450 से अधिक संगठन भी भाग लेंगे और कृषि क्षेत्र की अग्रणी कंपनियों, सरकारी विभागों, अनुसंधान संस्थानों, कृषि विद्यालयों, बैंकों और बीमा कंपनियों के साथ ही स्टार्टअप्स और एमएसएमई के स्टॉल होंगे। एग्रोविजन में एमएसएमई और कृषि स्टार्टअप के लिए विशेष हॉल होगा। एकंदरीत ही सगळी विषय जी आहेत ही विदर्भाच्या विकासाची आहे। जर आपण कृषी व्यवसायात यशस्वी झालो, पहिली उपलब्धी म्हणजे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि ज्या दिवशी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्या दिवशी आपण ॲग्रोविजनचं काम लागेल तर आपण संपवू, बंद करू। या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे। विदर्भातला शेतकरी लखोपती नाही करोडपती झाला पाहिजे। विदर्भातल्या शेतकऱ्याच्या गावात केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे। मी स्वतः एक स्मार्ट विलेज बनवायला सुरुवात केली आहे। ही कसं होऊ शकतं की शेतकरी देखील चांगल्या एअर कंडिशन लावून, चांगल्या बंगल्यात राहून चांगला कसा राहू शकतो। त्यामुळे स्मार्ट विलेज झालं पाहिजे। शेतकऱ्याच्या मुलांना उत्तम रस्ता, पाणी, वीज व्यवस्था पाहिजे सगळी, पण रोजगार मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला जर किंमत मिळेल, त्याच्या हातात जर पैसा आला तर गरिबी, भूकमारी, बेरोजगारी दूर होणार आहे। आणि म्हणून हे आपलं उद्दिष्ट आहे, ते पूर्ण करण्याकरता ही चळवळ झाली पाहिजे आणि या चळवळीचं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो। पत्रकार बंधू आपले सगळे उपस्थित आहेत, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी यावेळी आमच्याकडे आम्ही स्वतः नेतीला मी सांगणार आहे की आम्ही प्रेसचा मोठा कक्ष तयार करणार ॲग्रोविजनमध्ये। रवीजी, तुम्हाला तिथून सगळं पाठवता येईल अशी व्यवस्था आहे। इंटरव्ह्यू घेण्याकरता एक छोटा वेगळा कक्ष वेगळा करून देऊ आणि तुम्ही यावेळी हे निर्णय पिकं वर्कशॉप आपल्या मार्फत आपल्या संपादकांपर्यंत आमची विनंती पोहोचवा। जे आपल्या दूरचित्रवाणी आहेत त्यांनी याच्यावर काही विशेष कार्यक्रम करावे म्हणून आपण त्यांना विनंती करतोय की संपूर्ण महाराष्ट्राला त्या निमित्ताने माहिती होईल आपल्याला की कशा प्रकारे आपल्याला शेतकरी विकास करू शकतो आणि या सगळ्यामधून लोकांपर्यंत हे पोहोचवणं आणि हे जे बसलेले सगळे जे एग्रोविजनचे आधारस्तंभ आहेत त्या सगळ्या मंचावरच्या आणि खाली बसलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की हा तुमचा कार्यक्रम आहे। तुम्ही सगळेजण 4 दिवस पूर्ण वेळ या कार्यक्रमात हजर राहा। तुमचा जो आवडीचा विषय असेल, संत्रा असेल तर संत्रा, त्या विषयात सहभागी व्हा आणि तुमच्या भागातले उत्तम शेतकरी जे आहेत त्यांना ॲग्रोविजनचं सदस्य बनवू 100 रुपयाचा। त्या सगळ्यांना तुम्ही या कामात या।